नमस्कार. मी प्रकाश अल्मेडा, करिअर डेव्हलपमेंट सेंटर वसई. आपल्या बसिन कॅथलिक बँकेमध्ये ट्रेनिंग कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह मार्केटिंग अँड ऑपरेशन्स या पदासाठी भरती परीक्षा डिक्लेअर करण्यात आलेली आहे. प्रोसेस सुरू झालेली आहे. 6 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत. ऑनलाईन फॉर्म भरायचे. IBPS तर्फे ही परीक्षा घेतली जाईल आणि मुंबई, पालघर, त्यानंतर नाशिक आणि पुणे विभागासाठी ही भरती होणार आहे. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि त्यांना इंटरेस्ट आहे की या परीक्षेची अधिक माहिती पाहिजे, या परीक्षेची तयारी कशी करायची, कारण ऑनलाईन रिक्रुटमेंट टेस्ट होणार आहे. तर ऑलमोस्ट गेल्या 2 दशकांपासून आम्ही विद्यार्थ्यांना या परीक्षांसाठी तयारी करतोय. म्हणजे IBPS असेल, तुमची SBI असेल, POच्या पोस्ट असतील किंवा अदर कम्पॅटेटिव्ह एंट्रन्स एक्झाम मधून जी भरती परीक्षा होते त्यासाठी. तर यावर्षी सुद्धा खूप विद्यार्थ्यांची मागणी आहे, त्यामुळे वी आर प्लॅनिंग टू टेक अ बॅच. पण आता किती दिवस परीक्षेसाठी मिळतात त्यावरती आहे. आणि जी बॅच आम्ही आता घ्यायचा विचार करतो ती इसेन्शियली ऑनलाईन आहे. याचं कारण असं आहे की बरेचसे विद्यार्थी वर्किंग आहेत. यासाठी फ्रेश ग्रॅज्युएट्स टिल द एज ऑफ 28 तुम्ही bccbbank.in वेबसाईटवर गेला तर तिथं सगळी डिटेल प्रोसेस आहे. 6 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आणि कोणत्या स्ट्रीममधलं ग्रॅज्युएशन विथ पर्सेंटेजची सगळी माहिती त्यांनी दिलेली आहे. तर जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रात यायचं असेल तर या परीक्षेची तुम्ही तयारी केली पाहिजे. आता बँकिंग परीक्षा म्हटल्यानंतर क्लेरिकल एंट्री असते, ऑफिसर्स एंट्री असते, स्पेशल पोस्ट असतात, म्हणजे ITच्या म्हणा, लॉच्या म्हणा, CAच्या म्हणा किंवा अदर ज्या काही पोस्ट असतात. पण सगळ्यांना समान संधी हे तत्व असतं आणि त्यामध्ये एक भरती परीक्षा घेतली जाते, रिक्रुटमेंट एक्झाम असतो. त्यामध्ये साधारण किती म्हणजे प्रश्न असतात किंवा कोणत्या स्वरूपाचे प्रश्न असतात. कोणत्याही स्पर्धात्मक भरती परीक्षेमध्ये साधारण सिलेबस सारखा असतो. म्हणजे तुमची वर्बल एबिलिटी म्हणजे तुमची लँग्वेज, इंग्लिश लँग्वेजवरती प्रश्न असतील, त्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन असेल, व्होकॅब्लरी असेल, ग्रामर असेल, सगळे मल्टिपल चॉईसेस MCQज असतात. काही ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असते, काही ठिकाणी नसते. आणि यामध्ये जर 100 मार्काचा पेपर असला तर साधारण एक 30 मार्क इंग्रजीवरती असतील. त्यानंतर रिझनिंग वरती प्रश्न असतील. तुम्ही स्कॉलरशिपच्या वगैरे परीक्षा दिल्या असाल की तुम्ही किती अचूक क्विकली वगैरे विचार करता, यावरती प्रश्न असतील. त्यानंतर ऑफकोर्स क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, न्यूमरिक एबिलिटी विषयी प्रश्न असतील. आता बँक म्हटल्यानंतर यू नीड टू नो हाऊ टू वर्क विथ नंबर्स वगैरे. तर तुमची मॅथमॅटिकल एबिलिटी चेक केली जाईल. साधारण 10वीच्या रेंजचं मॅथ्स असतं. 8वी 9वी 10वीचं मॅथ्स असतं. काही हार्डकोर मॅथ्स विचारत नाहीत. डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, मॅट्रिसेस वगैरे हा त्या टाईपचं मॅथ्स नसतं. तर स्पर्धा परीक्षांसाठी जे मॅथ्स विचारलं जातं, टाइम, स्पेस, डिस्टन्स वगैरे, काही बेसिक न्यूमेरिकल ऑपरेशन विषयी प्रश्न असतील. पण त्याची चांगली तयारी करावी लागते, लक्षात ठेवा. कारण बऱ्याचदा काय होतं की आर्ट्स कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचं ते सगळं मॅथ्स मागे पडलेलं असतं आणि त्याची पद्धतशीर तयारी करावी लागते. त्याच्या काही व्हरायटीज आहेत क्वेश्चनच्या, ते एकदा तुम्ही थरली केलात की तुमचा तो प्रॉब्लेम राहत नाही. त्यानंतर जनरल नॉलेज विषयी प्रश्न असतात. हे साधारण बँकिंग, इकॉनॉमी यावरची जास्त प्रश्न असतात. हा काही MPSCचा गॅझेटेडचा पेपर नाही किंवा टीचर्सचा पेपर नाही. नेट सेट वगैरे हा पेपर नाही. तर हा बँकिंग एक्झामशी रिलेटेड असल्यामुळे तुम्हाला एक अंदाजानं सांगता येतं की बँकिंग, फायनान्स, त्यानंतर कॅपिटल मार्केट्स, इकॉनॉमी, बजेट याच्याशी रिलेटेड प्रश्न यामध्ये असतील. नंतर करंट अफेअर्स विषयी, चालू घडामोडी विषयी प्रश्न असतील. जगभरात काय चाललंय, कोणकोणत्या पोस्टवर आहे, काही अलीकडच्या महत्वाच्या घडामोडी आहेत, अवॉर्ड्स आहेत वगैरे वगैरे, स्पोर्ट्स मधले, लिटररी वर्ल्ड मधले, क्लायमेट चेंजचे प्रश्न आहेत वगैरे वगैरे, हेही विचारले जातील. इतिहास आहे तुमचं, समाज सुधारक पासून तर तुमचं महाराष्ट्रातले काही महत्वाचे प्रश्न, भर थोडा महाराष्ट्र विषय, सहकार क्षेत्राविषयी काही प्रश्न विचारायची शक्यता असते. हा त्याचा सिलेबस झाला. त्यानंतर IT कम्प्युटर सायन्स वरती काही प्रश्न असतात. 10-15 मार्काचे ते प्रश्न असू शकतात. तर त्यामध्ये तुम्हाला बेसिक्स ऑफ कम्प्युटर मधील लेटेस्ट डेव्हलपमेंट्स, मग इंटरनेट काय आहे, AI वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. म्हणजे बँकेमध्ये जर एक क्लेरिकल लेवलला किंवा मार्केटिंग किंवा कम्युनिकेशन इंटेन्सिव्ह जॉबमध्ये जर एखादा जात असेल तर त्याला काय माहिती असायला हवं. इकॉनॉमीची माहिती असली पाहिजे, लँग्वेज त्याची चांगली पाहिजे. तर या दृष्टीनं कॅन्डिडेटनं असेस केलं जातं. त्यासाठी परीक्षा आहे. त्यानंतर इंटरव्ह्यूज असतात, काही ठिकाणी ग्रुप डिस्कशन असतं. पण जनरल इंटरव्ह्यूज आणि मग त्यानुसार तुमचं मेरिट आणि रँकिंगनुसार तुम्हाला पोस्ट मिळते. आता बँकिंग इंडस्ट्री मी स्ट्रॉंगली रेकमेंड करतो. याचं कारण असं, एक तर ती सिक्युअर्ड इंडस्ट्री आहे. काही झालं, AI येवो, काही येवो, बँकिंग काही नॉकआउट होत नाही. प्रोसेस रिलेटेड जॉब जातात, पण बँकिंग ऍज द बॅकबोन ऑफ द फायनान्शियल सेक्टर हा कधीही राहणार आहे. तुम्ही जर स्वतःला रिस्किल केलं, अपस्किल केलं, अपग्रेड केलं तर तुम्ही नेहमी लॅडर क्लाइंब करू शकता. प्रमोशन आर व्हेरी फास्ट सगळ्याच बँकांमध्ये. तर एव्हरी 3 इयर्स बँकिंग सेक्टर ऑलमोस्ट डबल होतोय. त्यामुळे बँकिंग इंडस्ट्रीमध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज आणि डायव्हर्स फील्ड्समध्ये ऑपॉर्च्युनिटीज. बँकिंग म्हणजे नुसतं काही
तुम्ही जे फ्रंटचा जॉब बघता तसं नाही. त्याच्यामध्ये सुद्धा खूप स्पेशलाइज रोल्स आहेत. रिस्क मॅनेजमेंट आहे, तुमचं इन्व्हेस्टमेंट पासून आहे, क्लायंट सर्व्हिसिंग पासून आहे. खूप खूप टाईपचे रोल्स आहेत त्यामध्ये. आणि तुमच्या क्षमतानुसार, योग्यतेनुसार, शिक्षणानुसार जसजसं तुम्ही स्वतःला अधिक ट्रेन कराल, पुढचं शिक्षण कराल, तसतशा संधी देणारं हे फील्ड आहे. हे एक ब्रिलियंट प्रॉस्परस करिअर तर आहेच, पण थेट देशाला, इकॉनॉमीला कॉन्ट्रीब्युट करणारं फील्ड आहे. एक प्रेस्टिजियस फील्ड आहे. कारण तुम्ही कंट्रीची मेनस्ट्रीम इकॉनॉमी पाहत असतात. आणि मोबिलिटी पण खूप आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या बँकेचा चांगला अनुभव घेतला तर तुम्हाला दुसऱ्या बँकांमध्ये सुद्धा ऑपॉर्च्युनिटी मिळते. जगभर कुठेही तुम्ही काम करू शकता. कारण बँकिंग, फायनान्स हे आता एक ग्लोबलाइज झालंय. त्यामुळे त्यांचं वेगळं, आपलं वेगळं असं काही नाहीये. टेक्नॉलॉजी बेस्ट आहे. आता तुम्ही पाहत असाल की आता बँक कशा काही नाही, सगळ्यात आता फिनटेक आहे. तर त्या दृष्टीने टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. त्यामुळे एक मेनस्ट्रीम तुम्हाला करिअर या फील्डमध्ये करता येतं. डायव्हर्स रोल्स घेता येतात, स्पेशलाइज रोल्स घेता येतात. त्यामुळे एक सेफ सिक्युअर्ड करिअर म्हणून तुम्ही बँकिंगचा विचार करू शकता. आणि बसंत कॅथलिक बँक ही वर्क म्हणजे एम्प्लॉईजच्या सेल्फ डेव्हलपमेंट आणि ग्रोथसाठी शक्य ते सगळे प्रयत्न करते. त्यांना विविध ट्रेनिंग प्रोग्राम्स देणं, अपडेट करणं, अपस्किल करणं, करिअरच्या विविध संधी देण्याबाबत आपली बँक नेहमीच आघाडीवरती राहिली आहे. आणि एक मोठी बँक आहे महाराष्ट्रातली, देशातली एक अग्रगण्य बँक आहे, युजली अवॉर्ड विनर बँक आहे. आणि कंटिन्युअसली ग्रोईंग बँक आहे. सो एक सेफ सिक्युअर्ड करिअर करायची संधी आहे. पण ते काही ताटातून मिळणार नाही, कारण खूप कॉम्पिटिशन असणारच आहे. कॉम्पिटिशन इज ऑलवेज देअर. पण जर तुमच्याकडे उत्तम नॉलेज आणि तयारी असेल देन यू कॅन डेफिनेटली मेक इट. आता कसं झालं की बरीचशी मंडळी ही वर्किंग असल्यामुळे वी आर प्लॅनिंग टू कंडक्ट अ बॅच, पण ती इसेन्शियली ऑनलाईन असेल. सॅटर्डे संडे आमचे रेकॉर्डेड सेशन्स आहेत, आम्ही ऑलरेडी ऑनलाईन शिकवले, ते तुम्हाला अवेलेबल केले जातील. काही लाईव्ह सेशन्स असतील आणि टेस्ट सिरीज शक्य झाल्यास आपण आपलं ऑफिस होळीला आहे, तिथं टेस्ट सिरीजसाठी तुम्हाला बोलावू, डाऊट क्लिअरिंग वगैरे. तर प्रॅक्टिस सेशन्स तुमचे असतील. त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी सुद्धा आम्ही हेल्प करू, मॉक इंटरव्ह्यूज वगैरे कंडक्ट करू. तर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर यू आर मोस्ट वेलकम. सगळं अभ्यास साहित्य दिलं जाईल. वी हॅव ऑल द नेसेसरी थिंग्स, कारण आमचा जवळजवळ 15-20 वर्षाचा अनुभव आहे. आणि भरपूर बँकांमध्ये आतापर्यंत आमचे विद्यार्थी बऱ्यापैकी सिलेक्ट झाले. त्याला पद्धतशीरपणे तयारी करायला लागते. विद्यार्थ्यांचं जनरल नॉलेज हा मोठा प्रश्न असतो, पेपर वाचन जनरली नसतं. पण आता तुम्हाला गेलं पाहिजे. आणि या एका परीक्षेच्या तयारीत तुमची किमान 5 परीक्षांची तयारी. मग आता IBPS पोस्ट येतील, स्टेट बँकेच्या येतील, अदर कोऑपरेटिव्ह बँकांच्या येतील. तर 3-4 महिन्याला भरती सुरूच असते. पण एक चांगला बेस तुमच्या एका परीक्षेचा झाला पाहिजे. जर तुम्ही टीवायला असताना जर ही सुरुवात केली असती तर आता तुम्ही किमान 5-7 परीक्षांसाठी तयार झालेला असतात. बट यू आर नेव्हर लेट टू डू द राईट थिंग. तर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर आम्हाला व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला सविस्तर आमचं माहितीपत्रक पाठवतो. आणि तुमचं एखादं सेशन मिस आउट झालं ऑनलाईन तर त्याचा रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल असेल, किती वेळा पाहायला त्या ड्युरेशनमध्ये. आणि आपला गुगल क्लासरूम असतो, झूमवरती सेशन्स होतात. गुगल क्लासरूमवरती सगळ्या नोट्स वगैरे PDF फॉर्मॅट, व्हिडिओज वगैरे सगळे होस्ट केलेले असतात. सो वी डू इट इन अ व्हेरी नाईस वे. आणि आता तुम्हाला त्या पद्धतीने तुमच्या सोयीनुसार, सवडीनुसार, वेळेनुसार हे प्रशिक्षण घेता येईल. तर तुम्हाला जर स्वतःची उत्तम तयारी करायची असेल तर यू आर मोस्ट वेलकम. मला व्हॉट्सअप करा. आमचं ऑफिस होळीला आहे. होळी फिश मार्केटच्या पासून 2 मिनिटावर, दिघा बोलतात तिकडे. पूर्वी तिकडे रुखसाना टेलर्स यांच्यावरती कोणी तुम्हाला होळी मार्केट पासून अगदी साधना पतपेढी पासून 2 मिनिटावर ते फ्लॉलेस सलून आहे तिथून. तर यू आर वेलकम. मला तुम्ही 8600178825 8600178825 इथं मेसेज करा किंवा कॉल करा. मी सविस्तर माहितीबद्दल तुम्हाला पाठवतो. आपण ऍडमिशन ऑलमोस्ट सुरू केलेलं आहे. दिवस फार कमी असणार आहेत, त्यामुळं तुम्हाला थोडासा स्पीड घेतला पाहिजे. कारण परीक्षा किती लवकर येईल ते निश्चित ठरले नाही, ते त्यांच्या अवेलेबिलिटीनुसार वगैरे असेल. पण तुम्ही तुमची तयारी सुरू करा. वी विल लिव्ह नो स्टोन अनटर्न. तुम्ही पद्धतशीरपणे तयारी केली, इतरांपेक्षा चांगली तयारी केली तर निश्चित तुम्हाला बँकिंगमध्ये उत्तम करिअर करता येईल. मी तुमचं स्वागत करतो. मी परत सांगतो, माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8600178825. तुम्ही माहितीपत्रक मागवा आणि तुमच्या मित्रांना, इतरांनाही याची माहिती द्या. ऍडमिशन आपण सुरू केलंच आहे ऑलमोस्ट, आणि लिमिटेडच मुलं घेऊन आम्ही ही बॅच सुरू करतोय, कारण दिवस फार कमी आहे. सो यू आर वेलकम. थँक्यू.